तर मित्रांनो भाई साहब काय खतरनाक टँक आहे मित्रांनो. तिथून तर पार इथपर्यंत मित्रांनो हा टँक लयच मोठा टँक आहे मित्रांनो. काय खतरनाक आहे राव. काय टँक बनवलेत. तर मित्रांनो मिसाईल मित्रांनो रियल मिसाईल. अरे बाप. रॉल्स रॉयल कंपनीचा मित्रांनो टँक आहे. खतरनाक. कॅव्हलरी टँक म्युझियम हे लष्करी संग्रहालय अहमदनगरमध्ये आहे. राज्यातील महाराष्ट्र भारत याची स्थापना आर्मर्ड कॉप्स सेंटर अँड स्कूल फेब्रुवारी 1994 मध्ये केली होती. हे आशियातील आपल्या प्रकारचे एकमेव संग्रहालय आहे आणि त्यात विंटेजचे सुमारे 50 प्रदर्शने आहेत. तर कसं आज मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहे टँक म्युझियम एक्सप्लोअर करायला. आता आपण इथं आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. इथं सोलापूर पंढरपूर हायवे यो आणि त्याच्या बाजूला टँक म्युझियम आणि फराबाग इकडेच आहे. इथं बघू शकता एंट्री असं. आता जाऊया आपण पुढं. आपण एक व्हिडिओ पण बनवला होता फराबागमध्ये. आता ते तुम्ही पाहिले नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन, ते नक्की बघा. तर मित्रांनो आपण पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे. इथं बघू शकता आणि तिथं 2 टँक बघू शकता आणि इथं बघू शकता. आणि मित्रांनो इथं सहल पण आलेली. तर आता बघूया पुढं जाऊया आपण. आणि इथं पार्क गाडी लावलेली आपण, तर जाऊया पुढं. तर मित्रांनो आपण आता एंट्री करणार आहे. इथून बघू शकता आपण तिकीट काढले. दाखव तिकीट कशी आहेत बघा मित्रांनो. तिकीट बघू शकता इथं 50 रुपयाला आहे मित्रांनो. इथं बघू शकता 50 रुपये. भारी आहे. आणि आतमध्ये खतरनाकच बघू शकता व्ह्यू. काय खतरनाक. नारळाची झाडे. नारळाची झाडे काय कसे झाडे काय माहिती आपल्याला नाही माहिती. हे कसे झाडे. नारळच आहे का. वेलेंटाईन इन्फेंट्री टँक मार्क 3 असं इथं नाव लिहिलेलं आहे. आणि इथं तुम्ही माहिती बघू शकता. तुम्ही हायलाईट करून बघू शकता सगळी इथलची माहिती. आणि आपण जाणार आहे. ओ भाई साहब काय टँक आहे बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो इथं बघू शकता असं म्हणजे तुटलेल्या अवस्थेत आहे. 1951चा टँक आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे बघू शकता हे टँक आहे. हे फ्रान्सचा टँक आहे मित्रांनो. फ्रान्स. इथं बघू शकता त्याची डिटेल ठेवलेली हायलाईट करून तुम्ही बघू शकता. AMX-13 लाईट टँक आहे. तर मित्रांनो बघू शकता हे फ्रान्सचा आहे टँक. म्हणजे मित्रांनो इथं काय फक्त भारताची टँक नाही आहे, बाहेर देशाची पण टँक लावलेले आहेत मित्रांनो. इथं मी पण पहिली बार बघतो मित्रांनो. पहिली बार. चेन बघू शकते याची. आणि टायर बघा मित्रांनो इथं काय खतरनाक आहे. तर मित्रांनो इथं 50 पेक्षा जास्त टँक लावलेले आहेत मित्रांनो. इथं टँक म्युझियम मध्ये बघू शकता काय खतरनाक टँक आहे मित्रांनो. लय वेगळे टँक दिसते. हा टँकचं नाव काय A9 क्रूज टँक काहीतरी नाव आहे, पण लय खतरनाक टँक आहे मित्रांनो. इथं बघू शकता 2 तोफ 4 तोफ लावलेत. तोफ आहेत का काय काय माहिती, आय डोंट नो. तर मित्रांनो भाई साहब मित्रांनो बघू शकता असे काय ते असे काय लावले ते काय माहिती. बघू शकता तुम्ही. आता बघा मित्रांनो फुल खतरनाक टँक आहे मित्रांनो. माझं इथं बघू शकता काय खतरनाक टँक आहे राव. मित्रांनो काय वाटतंय काय खतरनाक टँक आहे मित्रांनो. एवढं मोठं इथून तर पार तिथपर्यंत ट्रकापेक्षा पण मोठं टँक आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्या टँकचं 1960 मध्ये वापरायचं बंद करून टाकले टँकचं. बघू शकता काय खतरनाक टँक आहे. आता पुढे जाऊ. मित्रांनो पहिली बार बघतो अशी टँक मी. बघू शकता याची इन्फॉर्मेशन.
शेरमन या असं टँकचं नाव आहे. तर मित्रांनो आपण 2 तिकीट घेतले. आपण 3 जण आहेत, कारण की मित्रांनो ह्याचा वडील जे आहेत ते इंडियन आर्मी मध्ये होते, त्यामुळे ह्याचं तिकीट काय घेतलं नाही. तिथं काहीतरी तिकीट म्हणतात, त्याला असंच दिलं सोडून. तर जाऊया आपण पुढं. आता आपण या रूम मध्ये जाऊ, मेमोरी हॉल नंबर 1. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ते क्लिप्स ठेवलेत मित्रांनो, जे आपले गोल्डन डेज क्लिप होते त्याचे ते सजून ठेवलेत मित्रांनो. तर जाऊया आपण आत. ओ भाई, तर मित्रांनो हे बघू शकता सगळं मेमोरीज ठेवलेत मित्रांनो, इथं बघू शकता. तर मित्रांनो इथं ते क्लिप्स ठेवलेत, जे गोल्डन डेजचे क्लिप होते ते ठेवले तिथं, म्हणजे सजून ठेवले मित्रांनो. इथं बघू शकता ज्यांना अवॉर्ड भेटलेत इंडियन सोल्जरला. इथं बघू शकता टँक, इथं जुना क्लिप लावलेत मित्रांनो. इथं बघू शकता काय खतरनाक दिसते. हे बघू शकता इथं अवॉर्ड आहे. हे बघू शकता हे जे एकदम चांगले काम करून मित्रांनो शहीद झाले या दुनियामधून, त्यांचं इथं गोल्डन क्लिप्स लावलेले आहेत थोडे. तर मित्रांनो बघू शकता, प्राऊड करायला पाहिजे मित्रांनो आपल्याला. हे बघू शकता म्हणजे पाण्यात चालणारे टँक पण होते मित्रांनो. इथं बघू शकता एक्झाम्पल बघू शकता, इथं हे पाणी सगळं इथं बघू शकता टँक आहे. तर मित्रांनो पाण्यात चालणारी पण टँक आहे मित्रांनो. इथं बघू शकता लाईव्ह कसं बॉम्ब फुटतो ते पण इथं फोटो लावलेला आहे. तर आपण लांबूनच बघू, लई जवळ नको जाय. म्हणजे मेमोरी हॉल 1. आता पुढं पण असे 3 हॉल आहेत, मेमोरी हॉल 1, मेमोरी हॉल 2, मेमोरी हॉल 3, असे 3 आहेत रूम असले. काय खतरनाक आहे मित्रांनो. इथं बघू शकता म्हणजे असं वाटतं की टोपीवर अशी लावलेली, वाचू शकते सगळं. तर मित्रांनो इथं वाचू शकते तुम्ही ह्या टँकचं. भारतचा पूर्ण मॅप आहे. वर्ल्ड वॉर 2चं हे टेल 1956 वाचा मित्रांनो तुम्ही. हा टँकचा वापर मित्रांनो अशासाठी करायचा. हा टँकचा वापर मित्रांनो जे पण असे म्हणजे लढाईमध्ये जे पण टाइम बॉम्ब होते खाली लावलेले टाइम बॉम्ब, त्यांना फोडायसाठी लावले होते मित्रांनो. फिरायचे असे जोरात फिरायचे, आणि ते टाइम बॉम्ब तिथं असला की ते फुटून जायचे आधीच. आणि काय खतरनाक टँक मित्रांनो, तिथून तर पार इथपर्यंत मित्रांनो हा टँक लयच मोठा टँक मित्रांनो. काय खतरनाक आहे राव, काय टँक बनवलेत. हा बघू शकता हा टँक सेंटर डोजर, हा असं या टँकचं नाव आहे. असं वाटतं की आताचे कसे जेसीबी मशीन तेव्हाच्या काळात असं आहे, त्याच कामासाठी उपयोग करणारा टँक होता असं वाटतं मला. हा इथं पण आहे, काय खतरनाक टँक आहे राव, सो ब्युटिफुल. याचं नाव पण लेंडर डोजर आहे, लेंडर डोजर. आता 2 नंबरच्या रूम मध्ये जाऊ. मेमोरी, अरे बाप रे बाप, काय खतरनाक आहे मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो काय खतरनाक आहे मित्रांनो. अर्जुन या टँकचं नाव आहे, छोटस आहे मित्रांनो, एकदम रिअलिस्ट वाटू राहिले. बाप रे बाप, काय खतरनाक. इथून तर पार इथपर्यंत मित्रांनो काचेच्या आत ठेवलेले. ओ भाई साहब. तर मित्रांनो मिसाईल मित्रांनो, रिअल मिसाईल. अरे बाप, काय खतरनाक आहे मित्रांनो. मी आत्ताच पाहिले मित्रांनो, मी फक्त पिक्चरांमध्ये पाहिलेले, आता मी रिअल पाहिलेले मित्रांनो, रिअल मिसाईल बॉम्ब. काय खतरनाक आहे मित्रांनो, जबरदस्त. मित्रांनो इथं बघू शकता फायटर जेट मित्रांनो, फायटर जेट.
काय खतरनाक आहे. KH-202 तेजस, काय खतरनाक आहे मित्रांनो, जबरदस्त. ते टोक बघू शकता, काय टोक आहे, टोकदार आहे मित्रांनो, टोकदार. ह्याचे इंजिन बघू शकता आणि टायर बघा मित्रांनो, टायर हलू राहिले, ते हलू राहिले मित्रांनो. हे रिअल वाटतं, रिअल. हे बघा मिसाईल, म्हणजे मित्रांनो नकली आहे पण रिअल सारखं बनवलं, एकदम असली सारखं. काय खतरनाक आहे. ह्या फायटर जेटचं नाव आहे तेजस, काय खतरनाक. आणि हे बघता धाड 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 इथून गोळ्या सुटतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. टँक बघा काय खतरनाक दिसतोय. अरे बाप, खतरनाक, काय खतरनाक आहे राव. छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळी टँक लावलेली तिथं, सगळी टँक. अगं मित्रांनो काय खतरनाक आहे. आता जाऊया आपण, काय एंट्री मागं बघू शकता तुम्ही. स्वीडन मधले टँक आहे मित्रांनो. हा टँक सारखं नाहीये पण टँक सारखं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथून असं, इथून तोफ टाकायचं, गोळा, ते गोळा असतो तोफचा, तो टाकायचा आणि कुठेतरी बंदूक सारखं असेल ते दाबायचं, धाडक्याने पुढं. स्वीडन मधलं मित्रांनो हा मशीन आहे. आणि इथं बघू शकता काय खतरनाक आहे. काय खतरनाक आहे राव. कुडालचं कुठं कसं लावायचं काहीच कळत. ते तर काय वापरायचे राव, काय खतरनाक आहे, खतरनाकाचे. म्हणजे मित्रांनो इथे जे पण टँक आहे मित्रांनो 50च्या वर, निम्मे त्याच्यातले तर World War II मध्ये म्हणजे वापरणारे टँक पण लावलेले आहेत मित्रांनो इथं. काय खतरनाक आहे. तर मित्रांनो विंटेज रोल्स रॉयल, विंटेज, काय खतरनाक आहे मित्रांनो. टाकला का खतरनाक टाकला. तर मित्रांनो हा अमेरिकेतला मधला टँक आहे आणि रॉल्स रॉयल कंपनीचा आहे. काय खतरनाक आहे. विंटेज मित्रांनो, विंटेज रन गार्ड आहे, जबरदस्त. तिथून मागून बघू शकता, म्हणजे सगळं मोकळं, सगळं असं म्हणू शकता हा अंदरचे सगळं खोकला झाले मित्रांनो. बघू शकता, म्हणजे इथं पहिलेच्या काळात असं काहीतरी एकदम असं, पण आता काहीच, सध्या आता काहीच नाहीये. तुटलेल्या अवस्थेत आहे थोडंफार, म्हणजे असं निम्मेपेक्षा जास्त असे चांगल्या अवस्थेत भेटून जातात मित्रांनो इथं टँक. पण एक दोन टँक असे असतात की थोडेफार तुटलेल्या अवस्थेत असतात, पण लय खतरनाक आहे मित्रांनो. रॉल्स रॉयल कंपनीचा मित्रांनो टँक आहे, खतरनाक. अमेरिकाचा इथं फ्लॅग पण बघू शकता, अमेरिकेचा फ्लॅग आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक दाखवायचं आहे, 2 मिनिटं नाही. तर मित्रांनो इथं बघू शकता भाला आहे आणि त्याच्या खाली बघू शकता मित्रांनो हा एक तोफ आहे, तोफ वाटतं मित्रांनो, हा एक तोफ इथं बघू शकता असं आहे. आणि त्याच्यात बघू शकता लय खतरनाक आहे. मी पण आत्ता पाहिले मित्रांनो, हा एक तोफ आहे, तोफ लय खतरनाक मित्रांनो. तर वरती बघू शकता ती गाडी काय खतरनाक आहे, लय भारी वाटतं मित्रांनो. इथं मित्रांनो काय आहे, तोफ आहे मित्रांनो, तोफ. हा का मित्रांनो,
अरे बाप, काय खतरनाक मित्रांनो तोफ इथं, रिअल तोफ रिअल. हे बघू शकता, उचलत पण नाही मला. एक मित्रांनो 5 किलोचं तरी असेल. त्याची इन्फॉर्मेशन आहे सगळं. आणि या टँक बघू शकता, मला तर वाटतं स्पेशल टँक आहे, कारण की वेगळे आहेत मित्रांनो, वेगळे स्पॉटवर ठेवलं यांना. तर मित्रांनो या टँकचं नाव आहे टोपास. खतरनाक टँक आहे राव. एंट्री का मित्रांनो, या टँकच्या आत जाऊ शकतो आपण. दरवाजा उघडलेला आहे बघू शकता. अरे बाप रे मित्रांनो, एंट्रन्स बघू शकता मित्रांनो. काय खतरनाक आहे. आतमधून बघू शकता मित्रांनो, आतमध्ये बघू शकता मित्रांनो, आतमधून स्पॉट करू शकता. बघा तिथं म्हणजे असे 2 जण बसू शकता मित्रांनो. इथं बघू शकता, हे बघू शकता आत काय आहे. वरतून असे दिसते टँक. खतरनाक आहे राव. मित्रांनो इथं 3 टँक ठेवलेत. इथं आहे स्कोट, इथं आहे TBTR 60 आणि इथं आहे टोपास. तर मित्रांनो जर का तुम्हाला इथं यायचं असेल तर मित्रांनो, अहमदनगर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो हा टँक म्युझियम. आणि कॅव्हलेरी टँक म्युझियम, या टँक म्युझियमचं नाव आहे कॅव्हलेरी टँक म्युझियम. तर आता आपण जाऊया. आता आपण एक्सप्लोर केलेलं आहे मित्रांनो सगळं. तर व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला. बाहेर प्राणी ठेवलेत मित्रांनो, ससे ठेवलेत आणि काय काय प्राणी ठेवलेत ते पण बघूया आपण. जाऊया आपण बाहेर. इथं बघा तिला ठेवलेत ते. इथलचं एक लवबड, इकडचं लवबड इकडं आले होऊ शकते. इथं कबूतरच्या एरियामध्ये आलेलं इकडचं लवबड. मित्रांनो ससे पण ठेवले तिकडं. काय खतरनाक आहे राव, काय क्यूट आहे मित्रांनो. क्यूट म्हणजे भारी सुंदर म्हणू शकता तुम्ही. इथं बघू शकता लय मित्रांनो, इथं ससे ठेवलेत. हा तिथं बघू शकता किती भारी भारी मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, मित्रांसंग शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ज्याला टँक म्युझियम एक्सप्लोर करायला लय भारी आवडतात त्यालाच शेअर करा मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटद्वारे नक्की सांगा. तर भेटूया एक अशाच खतरनाक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.